आता नेक्स्ट आपल्याला डिस्कस करायचं आहे व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ द सॉइल्स अवेलेबल. ओके, मग यामध्ये बघा फर्स्ट जे डिस्कशन आहे दॅट इज दी ॲल्युव्हियल सॉइल. फर्स्ट जी सॉइल आपल्याला डिस्कस करायची आहे ॲल्युव्हियल सॉइल. मग सर आता ॲल्युव्हियल सॉइल काय असणार आहे बघा, बाय डेफिनेशन सांगायचं जर झालं तर ॲल्युव्हियल सॉइल काय आहे मित्रांनो, ॲल्युव्हियल सॉइल इज नथिंग बट द सॉइल विच इज गेटिंग डिपॉझिटेड फ्रॉम द सस्पेन्शन इन द वॉटर. वॉटरमध्ये जे सस्पेन्शन आहे इन द फ्लोविंग वॉटर. ओके, स्पेसिफिकली मी तर काय म्हणतोय की फ्लोविंग वॉटरमध्ये जे सस्पेन्शन आहे किंवा सस्पेंडेड पार्टिकल्स आहे ते डिपॉझिट होऊन जर तुमचं सॉइलचं फॉर्मेशन जर होत असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज द ॲल्युव्हियल सॉइल. मग याचं एक्झाम्पल आपण काय सांगू शकतो मित्रांनो, राईट. बघा एक लक्ष द्या की ज्यावेळेस एक रिव्हर फ्लो होत आहे तर एक रिव्हर फ्लो होताना मित्रांनो हे रिव्हरचं जे काही वॉटर असणार आहे तर रिव्हरच्या वॉटरमध्ये काय असणार आहे सस्पेंडेड पार्टिकल्स असणार आहे. आणि मित्रांनो हे पार्टिकल ज्यावेळेस इथं सेटल आउट होणार आहे तर बिकॉज ऑफ दिस सेटलिंग ऑफ दिस पार्टिकल इथं काय होणार आहे अशा प्रकारचे सॉइलचे लेयर तयार होणार आहे अँड दिस सॉइल इज कॉल्ड ॲज द ॲल्युव्हियल सॉइल. या सॉइलला आपण काय म्हणणार आहे ॲल्युव्हियल सॉइल म्हणणार आहे. मग बाय डेफिनेशन आपण काय म्हणू शकतो रे, alluvial soil is nothing but the soil which is getting formed because of the deposition of the particle from the suspension of the flowing water. एक फ्लोइंग वॉटर मध्ये जे काही सस्पेंडेड पार्टिकल आहे ते डिपॉझिट झाल्यामुळे जे सॉइल फॉर्मेशन होत आहे किंवा सॉइलचे लेयर फॉर्म होत आहे दॅट आर कॉल्ड एज द ॲल्युव्हियल सॉइल. आलं का लक्षात. मग आता मित्रांनो सर इथं क्वेश्चन कसे विचारले जातात, सर ह्या डिफरंट टाईपच्या सॉइल्स आहेत तर यामध्ये आम्हाला कोणते पॉईंट फोकस करणं गरजेचं आहे किंवा ऑब्जेक्टिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यूने कशा प्रकारे याला लक्ष देणं गरजेचं आहे. तर बघा मित्रांनो हे डिफरंट टाईपच्या ज्या सॉइल्स आहे यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे. फर्स्ट थिंग ही सॉइल ज्यावेळेस फॉर्म होत आहे त्यामध्ये कोणता एजंट इन्व्हॉल्व आहे. त्यानंतर ही सॉइल रेसिड्युअल सॉइल आहे की ट्रान्सपोर्टेशन सॉइल आहे. त्यानंतर ही जी सॉइल आहे यामध्ये कोणते पॅरामीटर इम्पॉर्टंट आहे किंवा त्या सॉइलची काही कॅरेक्टरिस्टिक आहे का तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग मला सांगा इथं ज्यावेळेस ॲल्युव्हियल सॉइल फॉर्म होत आहे तर हा ट्रान्सपोर्ट करणारा एजंट कोणता आहे रे, यस ट्रान्सपोर्टिंग एजंट कोणता आहे इथं वॉटर. ट्रान्सपोर्टिंग एजंट कोणता आहे, सो आय एम रायटिंग ओव्हर हिअर ट्रान्सपोर्टिंग एजंट. इथं कोणता एजंट इन्व्हॉल्व आहे तर वॉटर हा ट्रान्सपोर्टिंग एजंट इन्व्हॉल्व आहे. आणि मला सांगा मित्रांनो मी जर म्हणतोय ट्रान्सपोर्टिंग एजंट मग ही कोणती सॉइल आहे, रेसिड्युअल सॉइल आहे की ट्रान्सपोर्टेड सॉइल आहे. ऑब्व्हियसली ट्रान्सपोर्टेड सॉइल असणार आहे कारण पार्टिकल जे आहे सेपरेट आउट झाल्यानंतर त्या पॅरेंट रॉकवरती थांबताय का नाही, बिकॉज ऑफ दी वॉटर किंवा वॉटरच्या सोबत ते काय होत आहे ट्रान्सपोर्ट होत आहे. म्हणजेच ॲल्युव्हियल सॉइल ही कोणती आहे ट्रान्सपोर्टेड सॉइल आहे. कोणता एजंट इन्व्हॉल्व आहे तर वॉटर हा एजंट इथं इन्व्हॉल्व असणार आहे. आलं का लक्षात. सो दिस इज द फर्स्ट टाइप ऑफ द सॉइल ॲल्युव्हियल सॉइल. ओके, नाउ सी द नेक्स्ट काय आहे रे लॅक्युस्ट्रियन सॉइल. मित्रांनो लक्षात घ्या अगेन दिस लॅक्युस्ट्रियन सॉइल इज नथिंग बट द डिपॉझिशन फ्रॉम द सस्पेन्शन ऑफ द वॉटर. पण आता इथं डिफरन्स काय आहे तर इथं जे सस्पेन्शन होणार आहे दिस सस्पेन्शन इज फ्रॉम द स्टील वॉटर. स्टील वॉटर म्हणजे काय, वॉटर विच नॉट इन मुव्हिंग स्टेट किंवा जे एक शांत पाणी आपण जे म्हणतो ज्यावेळेस एक स्टील वॉटर आहे आणि हे कुठं आढळून येतं जनरली लेक्समध्ये. बरोबर. मग लेक्समध्ये ज्यावेळेस वॉटर स्टेबल आहे त्या स्टेबल वॉटरमध्ये जर सस्पेंडेड पार्टिकल जर असेल तर हे सस्पेंडेड रॉकचे पार्टिकल सेटल आउट होऊन जर सॉइलचे लेअर तिथं फॉर्म होत असेल दॅट आर कॉल्ड एज द लॅक्युस्ट्रियन सॉइल. कोणती सॉइल आहे लॅक्युस्ट्रियन सॉइल. म्हणजे इथं तुम्ही जर बघितलं तर ही जी काही ॲल्युव्हियल सॉइल आहे दिस इज इन दी फ्लोइंग रिव्हर. ही कुठं आपल्याला भेटणार आहे फ्लोइंग रिव्हरमध्ये. आणि त्याच ठिकाणी तुम्ही जर लॅक्युस्ट्रियन सॉइल जर बघितली तर कुठं भेटणार आहे स्टील लेक्समध्ये. कुठं भेटणार आहे स्टील लेक्समध्ये. अँड दिस सॉइल लॅक्युस्ट्रियन सॉइल इज नथिंग बट दी डिपॉझिशन फ्रॉम दी स्टील वॉटर. आलं का लक्षात. सो दिस इज नथिंग बट दी डिपॉझिशन of particle from suspension of steel water. आलं का लक्षात. या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे की ज्यावेळेस मी ॲल्युव्हियल सॉइल म्हटलं तर त्यामध्ये वॉटर काय होतं रनिंग स्टेजमध्ये होतं. पण त्याच ठिकाणी ज्यावेळेस लॅक्युस्ट्रियन सॉइल म्हणतोय तुम्हाला कुठं भेटणार आहे लेक्समध्ये भेटणार आहे. त्यानंतर मित्रांनो कोणतं सस्पेन्शन आहे एक स्टील वॉटरचं सस्पेन्शन आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये एजंट कोणतं इन्व्हॉल्व आहे तर वॉटर एजंट इन्व्हॉल्व आहे. आणि आणखी एक इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे काय रेसिड्युअल सॉइल की ट्रान्सपोर्टेशन सॉइल, राईट. कोणते असणार आहे ट्रान्सपोर्टेशन सॉइल. कारण लेकमध्ये जे वॉटर येत आहे ते ट्रान्सपोर्ट होऊनच येत आहे म्हणजेच ही पण कोणती असणार आहे ट्रान्सपोर्टेड सॉइल असणार आहे. ही पॅरेंट रॉकवरती असणार आहे का सॉइल नाही, ही पण काय झालेली आहे ट्रान्सपोर्ट झालेली सॉइल आहे. म्हणजे ॲल्युव्हियल सॉइल आणि लॅक्युस्ट्राइन दोन्ही पण काय आहे ट्रान्सपोर्टेड सॉइल आहे. हे मी परत काय एम्फेसिस करतोय परत का सांगतोय मित्रांनो तर ह्या ज्या की पॉईंट्स आहे यावरतीच तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन्स विचारले जातात की कोणत्या सॉइलसाठी कोणता ट्रान्सपोर्टिंग एजंट आहे, ती सॉइल रेसिड्युअल आहे की ट्रान्सपोर्टिंग आहे, त्यानंतर त्या सॉइलची कॅरेक्टरिस्टिक काय आहे. तर हे पॉईंट आपल्याला फोकस करायचे आहे. ओके, सो आय थिंक ह्या दोन सॉइलचे जे टाईप आहे ते तुम्हाला क्लिअर झाले असेल. नाउ विल मूव टू द नेक्स्ट वन.
ओके, नेक्स्ट बघा कोणती सॉईल आहे, मराईन सॉईल. आता मराईन सॉईल ज्यावेळेस म्हणतोय किंवा मरीन आपण ज्यावेळेस वर्ड यूज करतो, तर मरीन वर्ड यूज केल्यानंतर आपल्याला काय लक्षात येतं रे, येस राईट, इज नथिंग बट दी सी. बरोबर. मग आता बघा एक सी वॉटर जे आहे, तर सी वॉटरच्या सस्पेन्शन मधनं ज्यावेळेस पार्टिकल सेटल आउट होत आहे किंवा पार्टिकलचं डिपोजिशन होत आहे, तर त्यामुळे जे सॉईलचं फॉर्मेशन होणार आहे, दिस आर कॉल्ड ॲज दी मरीन सॉईल. त्याला आपण काय म्हणणार आहे, मरीन सॉईल होणार आहे. ओके, सो आय एम रायटिंग ओव्हर हिअर दिस मरीन सॉईल इज नथिंग बट form due to deposition from sea water. अगेन ही सॉईल कोणते असणार आहे रे, राईट, ट्रान्सपोर्टेड सॉईल असणार आहे. का, कारण सी वॉटर मध्ये जे काही पार्टिकल्स येणार आहे ते कुठून येणार आहे, तर वॉटर ट्रॅव्हल झाल्यामुळे किंवा वॉटरमुळे ट्रान्सपोर्ट झाल्यामुळे ते काय होणार आहे, सॉईल फॉर्मेशन होणार आहे. आलं लक्षात. आणि त्याच ठिकाणी नेक्स्ट आपण काय म्हणू शकतो रे, ही जी काही मरीन सॉईल आहे यामध्ये एजंट कोणता इन्व्हॉल्व आहे, तर वॉटर हा एजंट इथं इन्व्हॉल्व आहे. ओके, तर हे 3 की पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. मग मरीन सॉईल म्हणजे कोणती सॉईल, तर सी वॉटरमध्ये जे काही सस्पेन्शन आहे किंवा सस्पेंडेड पार्टिकल्स आहे ते सेटल आउट झाल्यामुळे जे सॉईलचं फॉर्मेशन झालं, दिस इज नथिंग बट दी मरीन सॉईल. ओके, नाव सी दी नेक्स्ट काय आहे, कोल्युवियल सॉईल. आता बघा काही जे नेम्स आहे ते नेम्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, कारण त्याच्या नेम्सवरून तुम्हाला आयडिया येत नाही. ज्यावेळेस मी ॲल्युवियल सॉईल म्हणलं, लॅक्युस्ट्रेन सॉईल म्हणलं किंवा मरीन सॉईल म्हटलं, तर त्यावेळेस नावावरून थोडी तरी आयडिया भेटत आहे. पण ज्यावेळेस मी कोल्युवियल सॉईल म्हणतोय किंवा टॅलूस म्हणतोय, तर त्यावरून तुम्हाला आयडिया येत नाही. ओके, तर हे तुम्हाला स्पेसिफिकली लक्षात ठेवायचं आहे. मग आता मला सांगा मित्रांनो, तर कोल्युवियल सॉईल किंवा टॅलूस सॉईल कशी फॉर्म होत आहे रे, इथं लक्षात घ्या. ज्यावेळेस आपण फर्स्ट डिस्कस केलं, काय म्हटलं होतं आपण, की ज्यावेळेस अशा प्रकारचा एक रॉक आहे आणि ह्या रॉकमधनं पार्टिकल सेपरेट आउट होऊन बॉटमचे जे पार्टिकल आहे याच्यावरती ते काय होत आहे, इम्पॅक्ट तयार करत आहे, किंवा बिकॉज ऑफ दी ग्रॅव्हिटी ही सॉईल काय होत आहे, इथं ट्रान्सपोर्ट होत आहे. तर त्यावेळेस ही बिकॉज ऑफ दी ग्रॅव्हिटी जे सॉईलचं फॉर्मेशन होत आहे, दॅट सॉईल इज कॉल्ड ॲज दी कोल्युवियल सॉईल. अलग लक्षात काय म्हटलं मी, की ग्रॅव्हिटीमुळे ट्रान्सपोर्ट होऊन जर सॉईलचं फॉर्मेशन झालं तर दॅट इज कॉल्ड ॲज दी कोल्युवियल सॉईल और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज दी टॅलूस. अलग लक्षात. म्हणजेच मित्रांनो मला सांगा अगेन, ही कोणती सॉईल आहे रे, यस राईट, इट इज अ ट्रान्सपोर्टेड सॉईल. रेसिड्युअल सॉईल आहे का, नाही. का नाही आहे, कारण त्या पॅरेंट रॉकवरती थांबत आहे का, नाही. ती सॉईल काय होत आहे, ट्रान्सपोर्ट होत आहे. त्यामुळे कोणती सॉईल आहे, ट्रान्सपोर्टेड सॉईल आहे. त्यानंतर मला सांगा मित्रांनो, ही जी सॉईल आहे तर याच्यामध्ये कोणता एजंट इन्व्हॉल्व आहे, तर ग्रॅव्हिटी हा एजंट इन्व्हॉल्व आहे. आलं का लक्षात. आता नाव दी नेक्स्ट क्वेश्चन, सगळ्यात इम्पॉर्टंट नेक्स्ट क्वेश्चन आहे. मला सांगा मित्रांनो, आतापर्यंत जेवढ्या पण टाईपच्या आपण सॉईल जर बघितल्या, तर यामध्ये कोणती वेदरिंग इन्व्हॉल्व आहे रे, फिजिकल वेदरिंग इन्व्हॉल्व आहे की केमिकल वेदरिंग इन्व्हॉल्व आहे, येस राईट, याच्यामध्ये कोणती इन्व्हॉल्व आहे, फिजिकल वेदरिंग इन्व्हॉल्व आहे. मग सर फिजिकल वेदरिंग काय इन्व्हॉल्व आहे, कारण याच्यामध्ये कोणतेही केमिकल रिॲक्शन न होता बिकॉज ऑफ दी फिजिकल फोर्सेस पार्टिकल सेपरेट आउट होत आहे. मित्रांनो तुम्ही जर इथं जर बघितलं तर ॲल्युवियल सॉईलमध्ये जे पार्टिकल सेपरेट झाले कोणामुळे झाले, वॉटरमुळे, म्हणजे फिजिकल फोर्सेस इन्व्हॉल्व आहे. आपण सुरुवातीला बघितलं, लेट मी गिव्ह यू द अगेन आयडिया. बघा इथं लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण फिजिकल वेदरिंग बघितलं तर फिजिकल वेदरिंगमध्ये म्हटलं की वॉटर असेल, विंड असेल, आईस असेल किंवा स्प्लिटिंग ॲक्शन ऑफ द आईस असेल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल, प्लांट्स आणि ॲनिमल्स असेल, तर हे फोर्सेस ज्यावेळेस तिथं इन्व्हॉल्व असतात आणि यामुळे ज्यावेळेस तिथं ह्या फोर्सेसमुळे ज्यावेळेस तिथं पार्टिकल सेपरेट आउट होतात तर त्याला आपण काय म्हटलं होतं, फिजिकल वेदरिंग. बरोबर. मग मित्रांनो आता इथं लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण ॲल्युवियल सॉईल म्हणतोय, जस्ट अ मिनिट, ज्यावेळेस आपण ॲल्युवियल सॉईल इथं म्हणतोय तर ॲल्युवियल सॉईलमध्ये कोणता एजंट इन्व्हॉल्व आहे, वॉटर इन्व्हॉल्व आहे. म्हणजेच कोणती वेदरिंग, फिजिकल वेदरिंग. सो आय एम रायटिंग ओव्हर हिअर, सो यू विल नॉट बी हॅव्हिंग कन्फ्युजन. मग इथं लक्षात घ्या कोणती वेदरिंग इन्व्हॉल्व आहे, फिजिकल वेदरिंग इन्व्हॉल्व आहे. त्यानंतर मला सांगा लॅक्युस्ट्रेन सॉईलमध्ये अगेन कोणती वेदरिंग, येस राईट, फिजिकल वेदरिंग, कारण कोणत्याही प्रकारची केमिकल रिॲक्शन तिथं होत नाहीये. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट सांगा, नेक्स्ट जे काही मराईन सॉईल आहे किंवा मरीन सॉईल आहे तर यामध्ये पण कोणती वेदरिंग असणार आहे, येस राईट, यामध्ये सुद्धा फिजिकल वेदरिंग असणार आहे. कारण मरीनमध्ये जी काही सॉईल तिथं ट्रान्सपोर्ट झालेली आहे तर ती कोणामुळे झालेली आहे, वॉटरमुळे ट्रान्सपोर्ट झालेली आहे आणि वॉटर हा एजंट कोणते आहे, फिजिकल वेदरिंग आहे. आलं लक्षात. त्यानंतर नेक्स्ट बघा, कोल्युवियल सॉईल किंवा टॅलूस सॉईल कशामुळे आहे, बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटी. हे पार्टिकल सेपरेट आउट कशामुळे झाले, तर फिजिकल फेनॉमेनामुळे झाले. म्हणून आपण काय म्हणू शकतो की इथं जी वेदरिंग इन्व्हॉल्व असणार आहे, कोणती वेदरिंग आहे, फिजिकल वेदरिंग इन्व्हॉल्व आहे. आलं का लक्षात. सो दीज आर द इम्पॉर्टंट फ्रॉम द एक्झाम पर्स्पेक्टिव्ह. ओके, हे की पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. बघा नेक्स्ट कोणत्या टाईपची सॉईल आहे, ग्लेशियल सॉईल ऑर टील. बघा एकाच सॉईलचे नंबर ऑफ नेम्स तिथं आहे, तर हे तुम्हाला एक्झामसाठी लक्षात ठेवायचं आहे, त्याच्यामध्ये कन्फ्युजन होता कामा नाही. ओके, बघा इथं ग्लेशियल सॉईल ज्यावेळेस मी म्हणतोय तर ग्लेशियल सॉईल असेल किंवा टील सॉईल जे आहे, दिस इज बिकॉज ऑफ दी आईस.
बिकॉज ऑफ द आईस म्हणजे काय की जे काही वेदरिंग फेनॉमेना तिथं होत आहे तर कोणामुळे होत आहे बिकॉज ऑफ द आईस. मग सर आईसमुळे कोणती वेदरिंग होणार आहे? यस राईट, आईसमुळे फिजिकल वेदरिंग तिथं होणार आहे. मग मित्रांनो मला एक सांगा की आईसमुळे इथं हे पार्टिकल सेपरेट आउट कसं होत आहे? ओके, लेट मी गिव्ह यू द आन्सर. बघा इथं लक्षात घ्या की ज्यावेळेस एक ग्लेशियल आपण बघतो किंवा एक अशा प्रकारचं एक रॉक आपण बघतो आणि याच्यावरती जर अशा प्रकारचे जर ग्लेशियल फॉर्म झालेला असेल म्हणजे आईस फॉर्म झालेला असेल आणि हा आईस ज्यावेळेस इथं स्लाइड डाऊन होणार आहे किंवा ज्याला आपण ॲव्हलॅन्च म्हणत असतो, काय म्हणतो? ॲव्हलॅन्च. मग ज्यावेळेस हा आईस इथं स्लाइड डाऊन होणार आहे किंवा ग्लेशियल स्लाइड डाऊन होणार आहे तर हे रॉक आणि ग्लेशियलमध्ये काय होणार आहे रे? फ्रिक्शन तयार होणार आहे आणि बिकॉज ऑफ दिस फ्रिक्शन काय होणार आहे? पार्टिकल सेपरेट आउट होणार आहे. मित्रांनो आणखी डिटेलमध्ये सांगायचं जर झालं तर हे जे पार्टिकल इथं सेपरेट आउट होत आहे ह्या फेनॉमेनाला आपण म्हणतो असतो ड्रिफ्ट फेनॉमेना. याला काय म्हणतो असतो आपण? ड्रिफ्ट फेनॉमेना. पण ड्रिफ्ट ही जी टर्मिनॉलॉजी आहे एक जनरल टर्मिनॉलॉजी आहे. लेट मी गिव्ह यू द आयडिया की हे ड्रिफ्ट जी टर्मिनॉलॉजी काय आहे? एक जनरल टर्मिनॉलॉजी आहे. पण त्याच ठिकाणी जर हा आईस जो आहे किंवा हा ग्लेशियल जो आहे तो जर लिक्विड फॉर्ममध्ये कन्वर्ट झाला आणि लिक्विड फॉर्ममध्ये कन्वर्ट झाल्यामुळं इथले पार्टिकल जर ट्रान्सपोर्ट झाले आणि सॉइलचं फॉर्मेशन जर झालं दॅट इज कॉल्ड ॲज दी टील. त्याला आपण काय म्हणतो असतो? टील, TILL. म्हणजेच काय की ड्रिफ्ट आणि टील काय आहे? एकच आहे. बिकॉज ऑफ दी वॉट? बिकॉज ऑफ दी फ्रिक्शन ऑफ दी आईस. पण त्याच ठिकाणी मित्रांनो ड्रिफ्ट ही काय आहे? एक जनरल टर्मिनॉलॉजी आहे आणि टील काय आहे? एक स्पेसिफिक टर्मिनॉलॉजी आहे. आलं का लक्षात? चला मग आता आन्सर द्या. मला सांगा ग्लेशियल सॉइल कोणता एजंट इन्व्हॉल्व आहे रे? आईस हा एजंट इन्व्हॉल्व आहे. त्यानंतर कोणती सॉइल आहे रे? यस राईट, ट्रान्सपोर्टेड सॉइल आहे. त्यानंतर मला सांगा मित्रांनो कोणती वेदरिंग इन्व्हॉल्व आहे? यस राईट, फिजिकल वेदरिंग इन्व्हॉल्व आहे. तर हे 3 ते 4 की पॉईंट प्रत्येक सॉइल विषयी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ओके, नाव सी दी नेक्स्ट कोणत्या टाईपची सॉइल आपल्याकडे अवेलेबल आहे? ओके, नाव सी दी नेक्स्ट आहे एओलियन सॉइल. सर नावावरनं तर काहीतरी कळतंय. एओलियन म्हणजे काय? एअर. एओलियन म्हणजे काय? एअर किंवा विंड. मग आता सर याच्यावरनं एवढं तर कळतंय की ज्यावेळेस मी एओलियन सॉइल म्हणतोय म्हणजेच इथं जे पार्टिकल ट्रान्सपोर्ट होणार आहे तर हे कोणत्या एजंटमुळे होणार आहे? यस राईट, हे कोणत्या एजंटमुळे होणार आहे? बिकॉज ऑफ द एअर ऑर विंड. ज्यावेळेस एअर ऑर विंड पार्टिकलला एका रिजनमधनं दुसऱ्या रिजनमध्ये ट्रान्सपोर्ट करत आहे सो दॅट टाइम बिकॉज ऑफ दॅट फेनॉमेना जे काही सॉइलचं फॉर्मेशन होत आहे, जे डिपॉझिशन आणि अपहिवल होत आहे दॅट सॉइल इज कॉल्ड एज एओलियन सॉइल. त्या सॉइलला आपण काय म्हणतो असतो? एओलियन सॉइल. आणि याचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल कोणतं आहे? सँड ड्यून्स. ह्या एओलियन सॉइलचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल काय आहे? सँड ड्यून्स. सो मला सांगा आता इथं कोणता एजंट इन्व्हॉल्व आहे? विंड हा एजंट इन्व्हॉल्व आहे. अगेन कोणती सॉइल आहे? रेसिड्युअल की ट्रान्सपोर्टेड? यस ट्रान्सपोर्टेड. का? कारण ते पार्टिकल आहे त्याच पॅरेंट रॉकवरती थांबत आहे का? नाही, दे आर गेटिंग ट्रान्सपोर्टेड. सो दिस विल बी अ ट्रान्सपोर्टेड सॉइल. कोणती सॉइल असणार आहे? ट्रान्सपोर्टेड सॉइल असणार आहे. बरोबर. मग मला सांगा कोणती वेदरिंग इन्व्हॉल्व आहे? अगेन फिजिकल वेदरिंग इन्व्हॉल्व आहे. कोणती वेदरिंग इन्व्हॉल्व आहे? फिजिकल वेदरिंग इन्व्हॉल्व आहे. ओके, तर हे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आणि सँड ड्यून काय आहे? याचं बेस्ट एक्झाम्पल आहे एओलियन सॉइलचं. आलं का लक्षात? सो दिस इज दी एओलियन सॉइल. त्यानंतर नेक्स्ट बघा लुईस. सर आता लुईस काय आहे? तर मित्रांनो लक्षात घ्या दिस लुईस इज ऑल्सो अ विंड ब्लोन डिपॉझिट. हे जे लुईस आहे याच्यामध्ये पण कोणता एजंट इन्व्हॉल्व असणार आहे? तर लुईसमध्ये पण विंड किंवा एअरच इन्व्हॉल्व असणार आहे. बट दिस लुईस आर दी युनिफॉर्मली ग्रेडेड विंड ब्लोन डिपॉझिट. हे लुईस जर तुम्ही जर बघितलं, लेट मी राईट ओव्हर हिअर, दिस लुईस आर नथिंग बट दी विंड ब्लोन युनिफॉर्मली ग्रेडेड सिल्ट डिपॉझिट. मित्रांनो काय म्हणतोय स्पेसिफिकली मी? सिल्ट डिपॉझिट, नॉट क्ले डिपॉझिट. इथं लक्षात घ्या विंड ब्लोन युनिफॉर्मली ग्रेडेड. आता युनिफॉर्म ग्रेडेशन काय असतं ते नंतर ज्यावेळेस आपण डिटेलमध्ये डिस्कस करू ग्रेडेशन ऑफ द सॉइल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल. फक्त इथं प्रायमरी लक्षात ठेवा की जे लुईस सॉइलचे पार्टिकल असणार आहे दिस विल बी युनिफॉर्मली ग्रेडेड. आणि कोणामुळे ते ट्रान्सपोर्ट होणार आहे? तर विंडमुळे काय होणार आहे? ट्रान्सपोर्ट होणार आहे. पण लक्षात घ्या ही लुईस जी सॉइल असणार आहे दिस लुईस सॉइल इज स्लाइटली सिमेंटेड बिकॉज ऑफ सम फेनॉमेना. ही जी काही लुईस सॉइल असणार आहे दिस विल बी अ स्लाइटली सिमेंटेड. सर आता सिमेंटेड म्हणजे काय? ज्यावेळेस मी स्लाइटली सिमेंटेड म्हणतो याचा अर्थ काय होतोय तर लक्षात घ्या. स्लाइटली सिमेंटेड म्हणजे की त्याचे जे पार्टिकल्स असणार आहे सॉइलचे जे पार्टिकल्स असणार आहे ते एकमेकाला काय असणार आहे? बाइंडिंग असणार आहे. त्यांच्यामध्ये बाइंडिंग फोर्स असणार आहे. त्याला म्हणतो आपण सिमेंटेशन फोर्स. त्याला काय म्हणतो आपण? सिमेंटेशन फोर्स. मग स्लाइटली सिमेंटेड आहे म्हणजे तो जो सिमेंटिंग फोर्स आहे किंवा दोन पार्टिकलला पकडून ठेवणारा जो फोर्स आहे तो स्ट्रॉंग आहे का? नाही, दॅट कॅन बी इझिली ब्रेकेबल. ओके, ज्यावेळेस त्याच्या थ्रू आपण वॉटरला पास करणार किंवा फ्लड आउट करणार तर जे सिमेंटेड जो काही फेनॉमेना आहे किंवा सिमेंटेड जो काही फोर्स आहे तो काय होणार आहे? ब्रेकआउट होणार आहे. ओके, सो दीज आर दी लुईस आर नथिंग बट दी विंड ब्लोन युनिफॉर्मली ग्रेडेड सिल्ट डिपॉझिट विच आर स्लाइटली सिमेंटेड. आलं का लक्षात? तर हे काय आहे? एक लुईस सॉइल टाईपचा सॉइल आहे. आलं लक्षात?
त्यानंतर बघा एक नेक्स्ट लक्षात घ्या, नेक्स्ट जे आपल्याला टाइप ऑफ दी सॉइल डिस्कस करायचे आहे दॅट इज दी टफ सॉइल. सर आता ही टफ सॉइल काय आहे, TUFF. टफ सॉइल काय आहे व्यवस्थित लक्षात घ्या. आता आणखी एक फेनॉमेना आपल्याला डिस्कस करायचे आहे. मग कोणते फेनॉमेना बघा लक्षात घ्या. लेट्स से सपोज फॉर एक्झाम्पल अशा प्रकारचं एक रॉक आहे आणि ह्या रॉक मध्ये काय होत आहे, व्होल्कॅनिक इरप्शन होत आहे. काय होत आहे, व्होल्कॅनिक इरप्शन. मग आता सर हे व्होल्कॅनिक इरप्शन ज्यावेळेस होतंय तर व्होल्कॅनिक इरप्शन झाल्यामुळं इथले जे काही पार्टिकल्स आहे ते सेपरेट आउट होणार आहे आणि बिकॉज ऑफ दिस व्होल्कॅनिक इरप्शन दी व्होल्कॅनिक ॲश विल फॉर्म देअर. काय होणार आहे, व्होल्कॅनिक ॲश तयार होणार आहे. आणि मित्रांनो लक्षात घ्या इथं व्होल्कॅनिक ॲश ज्यावेळेस फॉर्म होत आहे दिस व्होल्कॅनिक ॲश गेट कन्वर्टेड इनटू सॉइल. काय म्हणतो मी व्यवस्थित लक्षात घ्या. काय म्हटलं मी, व्होल्कॅनिक ॲशची फॉर्म होत आहे. व्होल्कॅनो फॉर्म झाल्यामुळे जी व्होल्कॅनिक ॲश तयार होत आहे दिस कॅन बी गेट कन्वर्टेड इनटू सॉइल. आणि ही ज्या सॉइलमध्ये कन्वर्ट होत आहे तर सॉइलमध्ये कन्वर्ट होताना ती ट्रान्सपोर्ट होत आहे की आहे त्याच पॅरेंट रॉकवरती राहत आहे. त्याच्यावरून आपल्याकडे दोन टाईपचे सॉइल अवेलेबल आहे. एक आहे टफ सॉइल, एक आहे बेंटोनाइट सॉइल. त्यापैकी टफ सॉइल आपण डिस्कस करत आहे आणि टफ सॉइल जे आहे दिस इज नथिंग बट दी ट्रान्सपोर्टेड सॉइल. ही काय आहे, ट्रान्सपोर्टेड सॉइल आहे. लक्षात ठेवायचं आहे, याच्यामध्ये कोणताही कन्फ्युजन ठेवायचं नाही. यामध्ये जनरली कन्फ्युजन होत असतं की टफ आणि बेंटोनाइट ह्या दोन टाईपच्या सॉइल आहे. यामध्ये कन्फ्युजन होत असतं की टफ ट्रान्सपोर्टेड आहे की बेंटोनाइट ट्रान्सपोर्टेड आहे. बघा याला सिम्पली तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर तुम्ही हा जो टफ सॉइलचा फर्स्ट टी आहे आणि ट्रान्सपोर्टेडचा फर्स्ट टी आहे याला लक्षात ठेवू शकता. दोन्ही ठिकाणी टी आहे. बघा टफ सॉइल कोणते आहे, ट्रान्सपोर्टेड सॉइल. टफ सॉइलचा पहिला टी आणि ट्रान्सपोर्टेडचा पहिला टी ह्या दोघांना लक्षात ठेवा. त्यावरनं तुमच्या मनामध्ये कोणतंही कन्फ्युजन राहणार नाही. टफ सॉइल कोणती सॉइल असणार आहे, ट्रान्सपोर्टेड सॉइल असणार आहे. मग सर ही सॉइल फॉर्म कशी होणार आहे, तर जे काही व्होल्कॅनिक ॲश तयार होत आहे ती व्होल्कॅनिक ॲश ज्यावेळेस व्होल्कॅनोपासून किंवा त्या पॅरेंट रॉकपासून ट्रान्सपोर्ट होणार आहे तर दॅट सॉइल विल बी कॉल्ड एज अ टफ सॉइल. आलं का लक्षात. तर हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, नाउ सी द नेक्स्ट बघा कोणत्या टाईपची सॉइल आहे, बेंटोनाइट सॉइल. ओके, मग आता सांगितलं मी की व्होल्कॅनिक ॲश जर ट्रान्सपोर्ट होत असेल तर दॅट विल बी कॉल्ड एज अ दॅट विल बी कॉल्ड एज अ टफ सॉइल. पण त्याच ठिकाणी व्होल्कॅनिक ॲश जी आहे, इफ दॅट व्होल्कॅनिक ॲश इज रिमेन्स ऑन पॅरेंट रॉक, काय म्हणतोय मी, रिमेन्स ऑन पॅरेंट रॉक, दॅट विल बी कॉल्ड ॲज दी बेंटोनाइट सॉइल. आणि हे बेंटोनाइट सॉइल जे आहे मग कोणती सॉइल असणार आहे, दिस विल बी अ रेसिड्युअल सॉइल. कोणती सॉइल असणार आहे, रेसिड्युअल सॉइल. आणि मला सांगा मित्रांनो ही जी बेंटोनाइट सॉइल असणार आहे यामध्ये कोणती वेदरिंग इन्व्हॉल्व असणार आहे, दोन्हीमध्ये सांगा, टफ सॉइलमध्ये पण आणि बेंटोनाइट सॉइलमध्ये पण. येस राईट. कारण बघा इथं जर तुम्ही जर बघितलं तर टफ सॉइल असेल किंवा बेंटोनाइट सॉइल असेल दोन्हीमध्ये तुम्ही जर बघितलं मित्रांनो तर काय होत आहे रे, व्होल्कॅनिक इरप्शन होत आहे. आणि व्होल्कॅनिक इरप्शन होत आहे म्हणजे केमिकल चेंजेस तिथे होत आहे. म्हणजेच तुम्ही जर बघितलं मित्रांनो तर व्होल्कॅनिक ॲश जी आहे यामध्ये नंबर ऑफ केमिकल चेंजेस झालेले आहे. म्हणजे टफ सॉइल कोणती वेदरिंगमुळे आहे, तर केमिकल वेदरिंगमुळे आहे. हे तुम्हाला सिंपल लॉजिक लक्षात ठेवायचे आहे. बघा इथे कोणती वेदरिंग इन्व्हॉल्व असणार आहे, केमिकल वेदरिंग इथे इन्व्हॉल्व असणार आहे. कशामध्ये, टफ सॉइलमध्ये. मग सर बेंटोनाइट सॉइलमध्ये कोणती वेदरिंग असणार आहे, तर बेंटोनाइट मध्ये सुद्धा कोणते असणार आहे, केमिकल वेदरिंग इन्व्हॉल्व असणार आहे. आलं का लक्षात. तर हे छोटे छोटे ज्या लॉजिक्स आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. दॅट विल हेल्प्स यू टू सॉल्व द एमसीक्यूज. ओके, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सॉल्व करायला हे लॉजिक तुम्हाला तिथं मदत करू शकता. ओके, नाउ दिस इज अबाउट द बेंटोनाइट सॉइल. आता बेंटोनाइट सॉइल जे आहे याची एक आणखी इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक सांगायचं झालं तर जी बेंटोनाइट सॉइल आहे तर यामध्ये जे मॉन्ट मोरलाइट जे आहे, दी मॉन्ट मोरलाइट पर्सेंटेज विल बी हायर. मॉन्ट मोरेलनाइट हे जे काही मिनरल आहे तर याचे जे काही पर्सेंटेज आहे दॅट पर्सेंटेज विल बी मोर इन दिस बेंटोनाइट सॉइल. सो दॅट्स वाय दिस बेंटोनाइट सॉइल कॅन बी यूज्ड ॲज अ लुब्रिकंट. त्याला आपण ॲज अ लुब्रिकंट यूज करू शकतो. मग सर मॉन्ट मोरलाइट असल्यामुळं आपण त्या लुब्रिकंट म्हणून काय यूज करत आहे, तर याचं उत्तर तुम्हाला ज्यावेळेस आपण सॉइल मिनरल डिस्कस करू त्यामध्ये भेटेल. कारण मॉन्ट मोरलाइट जे आहे याच्यामध्ये वॉटर कॅरी करण्याची कॅपॅसिटी जी आहे आणि बिकॉज ऑफ दिस वॉटर कॅरिंग कॅपॅसिटी बॉल बेरिंग ॲक्शन कॅन बी हॅपन ओव्हर देअर अँड बिकॉज ऑफ दिस बॉल बेरिंग ॲक्शन इट कॅन बी ॲक्ट ॲज अ लुब्रिकंट. ओके, पण आता तुम्हाला ते लक्षात घ्यायची गरज नाही. ज्यावेळेस आपण क्ले मिनरल डिस्कस करू त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल. ओके, फक्त इथं प्रायमरी तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की मॉन्ट मोरलाइट हे जे मिनरल आहे त्याचे जास्त पर्सेंटेज असणार आहे कशामध्ये, बेंटोनाइटमध्ये. आणि सो दॅट्स वाय दिस सॉइल कॅन बी यूज्ड ॲज अ लुब्रिकंट. त्यामुळे ही सॉइलला आपण काय करू शकतो, लुब्रिकंट म्हणून यूज करू शकतो. आलं का लक्षात. सो दिस इज द केस. नाउ सी द नेक्स्ट सॉइल. नेक्स्ट कोणते आहे, मार्ल सॉइल. सर आता मार्ल सॉइल काय आहे, सर आम्ही अगोदर एक बघितली सॉइल, कोणती सॉइल, मराईन सॉइल. आणि इथं आता बघतोय माल सॉइल. मग यामध्ये दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे, कारण दोन्ही जे वर्ड आहे ते सी ची रिलेटेड आहे.
जो काही आपला समुद्र आहे किंवा सी आहे त्याच्या रिलेटेड दोन्ही वर्ड आहे, मार्ल पण आणि मराईन पण. मग दोघांमध्ये डिफरन्स काय आहे तर लक्षात घ्या मित्रांनो. इफ यू ऑब्झर्व, ज्यावेळेस आपण मराईन सॉइल डिस्कस केलं किंवा मरीन सॉइल डिस्कस केलं तर त्यामध्ये काय म्हटलं होतं रे की मरीन सॉइलमध्ये जे वॉटर आहे किंवा सी वॉटर आहे त्या सस्पेन्शनमधनं ज्यावेळेस पार्टिकल सेटल आउट होणार आहे किंवा डिपॉझिट होणार आहे त्यामुळे जी सॉइल फॉर्म होते दॅट इज दी मराईन सॉइल. पण मित्रांनो जी मार्ल सॉइल असणार आहे ती सुद्धा सी वॉटरमध्येच असणार आहे, बट बिकॉज ऑफ द डिकम्पोजिशन ऑफ द प्लांट्स अँड ॲनिमल्स एक कॅल्शियम कार्बोनेटचं पर्सेंटेज तिथं जास्त असणार आहे. का? कारण डिकम्पोजिशन कशाचं होत आहे, प्लांट्स आणि ॲनिमलचं डिकम्पोजिशन तिथं होत आहे आणि या डिकम्पोजिशनमुळे जी काही सॉइल फॉर्म होणार आहे दिस इज कॉल्ड ॲज दी मार्ल सॉइल. ओके, सो लेट मी राईट ओव्हर हिअर दिस मार्ल सॉइल इज नथिंग बट बिकॉज ऑफ दी केमिकल डिकम्पोजिशन, बिकॉज ऑफ द केमिकल decomposition of plants and animals in sea water. मग मला सांगा मित्रांनो, आता तुम्हाला हे सांगायची गरज आहे का याच्यामध्ये कोणती वेदरिंग इन्व्हॉल्व आहे, फिजिकल वेदरिंग इन्व्हॉल्व आहे की केमिकल वेदरिंग इन्व्हॉल्व आहे? काही गरज नाही. का? कारण इथंच मी काय म्हटलंय, केमिकल डिकम्पोजिशन म्हणजे ही सॉइल जी फॉर्म होत आहे किंवा पार्टिकल सेपरेट आउट होत आहे किंवा पार्टिकलचं फॉर्मेशन होत आहे हे कोणत्या फेनॉमेना होत आहे, केमिकल डिकम्पोजिशनमुळे. म्हणजे त्याच्यामध्ये कोणती वेदरिंग इन्व्हॉल्व असणार आहे, ऑब्व्हियसली केमिकल वेदरिंग इन्व्हॉल्व असणार आहे. ओके, तर मार्ल सॉइलमध्ये कशाचं डिकम्पोजिशन होत आहे, प्लांट्स आणि ॲनिमल बोन्सचं. पण त्याच ठिकाणी मित्रांनो लक्षात घ्या त्यामुळे याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट जे आहे तर कॅल्शियम कार्बोनेटचे पर्सेंटेज काय असणार आहे, हाय असणार आहे. आलं का लक्षात? सो दिस इज नथिंग बट दी मार्ल सॉइल. त्यानंतर नेक्स्ट सगळ्यात फेवरेट सॉइल कोणती, ब्लॅक कॉटन सॉइल. मग आता बघा ब्लॅक कॉटन सॉइल जी आहे अगेन दिस इज बिकॉज ऑफ दी डिकम्पोजिशन ऑर वी कॅन से पार्टिकल सेपरेशन फ्रॉम दी बेसॉल्ट रॉक. जो काही बेसॉल्ट रॉक आहे तर बेसॉल्ट रॉकचं ज्यावेळेस डिकम्पोजिशन होणार आहे तर त्यापासून काय भेटणार आहे आपल्याला, ब्लॅक कॉटन सॉइल भेटणार आहे. आणि ह्या ब्लॅक कॉटन सॉइलमध्ये ऑब्व्हियसली कशाचे पर्सेंटेज जास्त असणार आहे, मॉन्ट मॉरिलोनाइट. हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे बरोबर, हे अगोदरपासून आपण ऐकत आलेलो आहे की ब्लॅक कॉटन सॉइल आहे त्यामध्ये मॉन्ट मॉरिलोनाइटचे पर्सेंटेज जास्त आहे, बेसॉल्ट रॉकचं डिकम्पोजिशन होणार आहे. आणि ब्लॅक कॉटन सॉइलला आपण काय म्हणत आहे तर त्यामध्ये जे मिनरल्स अवेलेबल आहे त्यामध्ये कॉटन आपण काय करू शकतो, एक चांगल्या प्रकारे ग्रो करू शकतो. दॅट्स वाय दिस इज कॉल्ड एज द ब्लॅक कॉटन सॉइल. ओके, सो आय विल नॉट डिस्कस इन डिटेल, तुम्हाला ऑलरेडी याबद्दल सगळं माहित आहे. ओके, नाव सी दी नेक्स्ट कोणत्या टाईपची सॉइल अवेलेबल आहे आपल्याकडं. सो नेक्स्ट इज नथिंग बट द लॅटराइट सॉइल. मग आता सर लॅटराइट सॉइल काय आहे बघा लक्षात घ्या. Dear student, this laterite soil is nothing but the soil which is getting formed because of the leaching action. कशामुळे फॉर्म होत आहे, because of the leaching action. Sorry. बिकॉज ऑफ दी लिचिंग ॲक्शन. मग मित्रांनो मला सांगा, ज्यावेळेस आपण सुरुवातीला डिस्कस केलं की लिचिंग ॲक्शन काय होतं रे, लिचिंग ॲक्शन इज नथिंग बट दी रिट्रॅक्शन ऑर एक्स्ट्रॅक्शन ऑफ दी सॉलिड मटेरियल फ्रॉम एनी सबस्टन्स विच कॅन बी डिझॉल्व इन टू लिक्विड. बरोबर, असा एक सबस्टन्स आपण एक्स्ट्रॅक्ट किंवा रिट्रॅक्ट करणार आहे की जो लिक्विडमध्ये काय होऊ शकतो, डिझॉल्व होऊ शकतो. मग सर इथं ज्यावेळेस मी लिचिंग ॲक्शन म्हणत आहे लॅटराइट सॉइलमध्ये तर इथं कशाचं डिपोजिशन होणार आहे आणि कशाचं अट्रॅक्शन होणार आहे तर इथं व्यवस्थित लक्षात घ्या. ज्यावेळेस मी लॅटराइट सॉइल म्हणतोय तर लॅटराइट सॉइल मध्ये हिअर देयर विल बी दी deposition of ferrous oxide, deposition of the ferrous oxide and aluminum oxide. तर ॲल्युमिनियम ऑक्साईड आणि फेरस ऑक्साईड जे आहे याचं काय होणार आहे, डिपोजिशन होणार आहे. अँड देअर विल बी रिमूव्हल ऑफ सिलिशियस कंपाऊंड. म्हणजेच मित्रांनो इथं लक्षात ठेवायचं आहे, जे लॅटराइट सॉइल आहे जनरली तुम्ही त्याला लाल माती म्हणत असता बरोबर. म्हणजे लॅटराइट सॉइल जर तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये हे जे कलर तुम्हाला भेटत आहे कशामुळे भेटत आहे, देअर विल बी रिमूव्हल ऑफ द सिलिशियस कंपाऊंड अँड डिपोजिशन ऑफ दिस फेरस कंपाऊंड अँड ॲल्युमिनियम कंपाऊंड. आलं का लक्षात? तर त्यापासून जी सॉइल फॉर्म होत आहे दॅट इज कॉल्ड एज द लॅटराइट सॉइल. आणि ही जी प्रोसेस होत आहे तर कोणती प्रोसेस आहे, लिचिंग ॲक्शन तिथं काय आहे, इन्व्हॉल्व आहे. जनरली जे वेस्टर्न घाट आहे तर वेस्टर्न घाटमध्ये तुम्हाला हे लॅटराइट टाईपची सॉइल तुम्हाला तिथं बघायला भेटेल. आलं का लक्षात? त्यानंतर बघा नेक्स्ट आहे मग सॉइल. आता मित्रांनो व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे की मग सॉइल आणि पीट सॉइल ह्या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे. कारण बऱ्याच जणांचं याच्यामध्ये कन्फ्युजन असतं की मग सॉइल काय आहे, पीट सॉइल काय आहे, किंवा त्याच ठिकाणी एक वर्ड यूज केला जातो कम्युलस सॉइल. मग असेल, पीट असेल किंवा कम्युलस असेल याच्यामध्ये ॲक्च्युअली डिफरन्स काय आहे व्यवस्थित लक्षात घ्या. मित्रांनो बघा ही जी मग सॉइल आहे दिस मग सॉइल इज नथिंग बट दी इनऑर्गॅनिक सॉइल.
देअर विल बी हाय पर्सेंटेज ऑफ द इनऑर्गॅनिक पार्टिकल. पण त्याच ठिकाणी पीठ जर बघितली देअर विल बी अ कम्प्लीट ऑर्गॅनिक पार्टिकल. मग याचं बेस्ट एक्झाम्पल सांगायचं झालं तर बघा लक्षात घ्या, लेट्स सपोज फॉर एक्झाम्पल एक रिव्हर फ्लो होत आहे आणि ही रिव्हर ज्यावेळेस फ्लो होत आहे तर मित्रांनो ज्यावेळेस ह्या रिव्हरला फ्लड येणार आहे, काय होणार आहे, रिव्हरला फ्लड येणार आहे. मला सांगा रिव्हर ज्यावेळेस फ्लो होत आहे तर त्याबरोबर कोणते पार्टिकल कॅरी करत आहे? येस राईट, ते काय करणार आहे, त्यासोबत स्वतःसोबत इनऑर्गॅनिक पार्टिकल कॅरी करणार आहे. मग मित्रांनो ज्यावेळेस इथं इनऑर्गॅनिक पार्टिकल कॅरी होणार आहे आणि ज्यावेळेस इथं फ्लड येणार आहे, बिकॉज ऑफ दिस फ्लड इनऑर्गॅनिक पार्टिकल जे आहे तर ही जी काही रिव्हर आहे त्या रिव्हरच्या साईड्सवरती इनऑर्गॅनिक पार्टिकल काय होणार आहे, इथं डिपॉझिट होणार आहे. आणि मला सांगा या रिव्हरच्या साईडला जर तुम्ही जर बघितलं तर भरपूर काय असणार आहे, प्लांट्स असणार आहे, म्हणजे ऑर्गॅनिक मटेरियल पण तिथं असणार आहे. तर हे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिकचं ज्यावेळेस कॉम्बिनेशन होत आहे कुठं, रिव्हरच्या जस्ट बँक वरती, दॅट इज कॉल्ड एज द मग सॉइल. त्याला आपण काय म्हणतो असतो, मग सॉइल म्हणतो. म्हणजे मग सॉइल मध्ये तुम्ही जर बघितलं तर हायर पर्सेंटेज ऑफ द इनऑर्गॅनिक पार्टिकल असणार आहे आणि काही अमाउंट मध्ये ऑर्गॅनिक पार्टिकल असणार आहे. पण त्याच ठिकाणी तुम्ही आणखी जर दूर जर गेले, इथनं जर आणखी दूर जर गेले तर फ्लडिंग जे वॉटर आहे तर फ्लडिंग वॉटर इथपर्यंतच येत आहे. त्यानंतर तुम्ही इथं जर बघितलं तर कम्प्लिटली काय असणार आहे, ऑर्गॅनिक मटेरियल असणार आहे. आणि ही ऑर्गॅनिक जी सॉइल असणार आहे दिस इज कॉल्ड एज द पीट सॉइल. याला आपण काय म्हणतो असतो, पीट सॉइल. आणि इथं जी सॉइल आहे दिस इज कॉल्ड एज द मग सॉइल. याला काय म्हणतो असतो, मग सॉइल. आलं का लक्षात? म्हणजेच मित्रांनो इथं लक्षात जर तुम्ही घेतलं तर मग जी सॉइल आहे दिस इज द कॉम्बिनेशन ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक पार्टिकल, ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक पार्टिकल. पण हायर पर्सेंटेज कशाचे असणार आहे, तर हायर पर्सेंटेज इनऑर्गॅनिक पार्टिकलचे असणार आहे. आलं का लक्षात? पण त्याच ठिकाणी पीट जी सॉइल आहे दिस पीट सॉइल इज कम्प्लिटली ऑर्गॅनिक इन नेचर. कम्प्लिटली काय असणार आहे, ऑर्गॅनिक इन नेचर असणार आहे. बघा ज्यावेळेस तुम्ही या नदीच्या किनाऱ्यापासून लांब जाणार आहे तर इथं झाडांचा पालापाचोळा असेल किंवा एक ऑर्गॅनिक कंटेंट जे आपण म्हणतोय तर कम्प्लिटली ऑर्गॅनिक कंटेंट जर असेल तर दॅट विल बी कॉल्ड एज अ पीट सॉइल. आलं का लक्षात? मग पीट सॉइल आय एम रायटिंग ओव्हर हिअर दिस इज द कम्प्लिटली ऑर्गॅनिक इन नेचर किंवा असं मी लिहित आहे ऑर्गॅनिक सॉइल. आलं का लक्षात? तर हे मग आणि पीट सॉइल आहे. आणि मित्रांनो या दोघांना कंबाईनली आपण म्हणतो असतो कम्युलोस सॉइल. ही जी काही मग सॉइल आहे किंवा पीट सॉइल आहे दिस कंबाईनली इज कॉल्ड एज दी कम्युलोस सॉइल. सो लेट मी राईट ओव्हर हिअर दिस कंबाईनली इज कॉल्ड एज दी cumulose soil. This is combinedly called as a cumulose soil. CUMULOSE soil. Okay, आलं का लक्षात? तर cumulose soil जर तुम्हाला विचारलं जात असेल this is nothing but the mixture of the organic and inorganic material. आलं लक्षात? Now see the next कोणत्या टाईपची सॉइल आपल्याकडे अवेलेबल आहे? तर नेक्स्ट अवेलेबल आहे लोम सॉइल. आता बघा लक्षात घ्या लोम सॉइल काय असणार आहे, दिस लोम सॉइल इज नथिंग बट द कॉम्बिनेशन ऑफ द क्ले, सिल्ट अँड सँड. क्ले, सिल्ट आणि सँड याचं एक डेफिनेट प्रपोर्शन मध्ये तुम्ही कॉम्बिनेशन जर घेतलं तर जे सॉइल तुम्हाला भेटणार आहे दॅट इज कॉल्ड एज द लोम सॉइल. ओके, सो आय एम रायटिंग ओव्हर हिअर दिस इज नथिंग बट द कॉम्बिनेशन ऑफ क्ले, सिल्ट अँड सँड, clay, silt and sand in a definite proportion. आलं का लक्षात? क्ले, सिल्ट आणि सँड आहे याचं एक स्पेसिफिक प्रपोर्शन तुम्ही तयार केलं आणि त्याला मिक्सअप जर केलं तर एक मिक्सचर सॉइल जे तुम्हाला भेटणार आहे दॅट इज कॉल्ड एज द लोम सॉइल. आलं का लक्षात? त्यानंतर आहे गंबो सॉइल. आता गंबो सॉइल सर काय आहे तर बघा लक्षात घ्या गंबो सॉइल आर नथिंग बट द सॉइल विच आर स्टिकी इन नेचर आणि विच इज कम्प्लिटली ऑर्गॅनिक. एक ऑर्गॅनिक स्टिकी नेचरची सॉइल आहे. जनरली बघा तुम्ही गार्डन्समध्ये जर बघितलं तर गार्डन्समध्ये तुम्ही ज्यावेळेस वॉक करता तर गार्डन्समध्ये वॉक करताना ती जी सॉइल आहे तुमच्या पायाला चिपकते, बरोबर? ती जी एक स्टिकी नेचरची सॉइल आहे दॅट इज कॉल्ड एज द गंबो सॉइल. ओके, सो आय एम रायटिंग ओव्हर हिअर दिस गंबो सॉइल आर नथिंग बट द हायली ऑर्गॅनिक अँड स्टिकी इन नेचर. हायली ऑर्गॅनिक अँड स्टिकी इन नेचर. त्यानंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे कॅलिची सॉइल. आता नावामध्ये जे तुम्हाला दिसतंय कॅलिची, तर कॅलिचीचा मिनिंग काय होतो, दिस सॉइल्स आर हायली रिच इन द कॅल्शियम कार्बोनेट. एक सॉइल आहे की त्या सॉइलमध्ये हाय पर्सेंटेज ऑफ द कॅल्शियम कार्बोनेट जर अवेलेबल जर असेल तर दॅट इज कॉल्ड एज द कॅलिची सॉइल. आणि जनरली तुम्ही जर बघितलं तर जे सेडिमेंटरी टाईपचे रॉक्स आहे, सेडिमेंटरी टाईपच्या रॉक्सपासून जे सॉइल फॉर्म होत असतात की ज्याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेटचे पर्सेंटेज हायर अमाऊंटमध्ये असणार आहे दिज आर कॉल्ड एज द कॅलिची सॉइल. आलं का लक्षात? सो आय एम रायटिंग ओव्हर हिअर दिस कॅलिची सॉइल आर नथिंग बट दी रिच इन कॅल्शियम कार्बोनेट. These are rich in calcium carbonate. आलं का लक्षात? So this is the कॅलिची सॉइल.
त्यानंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट जर बघितलं तर आहे हार्ड पॅन्स. आता हार्ड पॅन्स म्हणजे काय बघा, लक्षात घ्या. जनरली तुम्ही जर बघितलं तर काही सॉइल जे आहे त्याचा लेअर जर तुम्ही बघितला, दिस सॉइल्स आर व्हेरी हार्ड विच आर व्हेरी डिफिकल्ट टू पेनिट्रेट दी ड्रिल ओव्हर हिअर. जे अशा प्रकारचे सॉइलचे लेअर अवेलेबल आहे की ज्यामध्ये ड्रिल पेनिट्रेट करणं सुद्धा अवघड आहे. म्हणजे खूप जास्त हार्डनेस जर सॉइलचा अवेलेबल जर असेल तर त्याला एक जनरल वर्ड यूज केला जातो, दॅट इज कॉल्ड एज द हार्ड पॅन. हार्ड पॅन म्हणजे काय स्पेसिफिक सॉइलचा टाईप नाहीये, पण एक जनरल टर्म आपण तिथे यूज करत असतो की हार्ड पॅन म्हणजे काय की एक सॉइलचा लेअर की ज्यामध्ये खूप जास्त हार्डनेस अवेलेबल आहे की ज्यामध्ये इझिली आपण काय करू शकत नाही, ड्रिल पेनिट्रेट करू शकत नाही. सो दॅट इज कॉल्ड एज द हार्ड पॅन्स. ओके, सो वी कॅन से हॅव्हिंग हायर हार्डनेस and difficult to penetrate. आलं का लक्षात. आणि त्यानंतर बघा लास्ट जे आपल्याकडे टाइप ऑफ सॉइल अवेलेबल आहे दॅट इज दी वार्व क्ले. सर आता वार्व क्ले आहे तर बघा लक्षात घ्या, वार्व क्ले तुम्ही जर बघितलं तर बेसिकली दिस वार्व क्ले आर नथिंग बट दी अल्टरनेट लेअर ऑफ दी सिल्ट अँड क्ले. जनरली तुम्ही जर बघितलं तर वार्व क्ले जी लोम क्ले आपण जर बघितली, बघा आपण अगोदर जर बघितलं तर लोम क्ले आपण डिस्कस केली किंवा लोम सॉइल आपण डिस्कस केली. लोम सॉइल मध्ये आपण काय म्हटलं रे, जे काही क्ले आहे, सिल्ट आहे किंवा सँड आहे, या तिघांचं एक डेफिनेट प्रपोर्शन तिथे अवेलेबल आहे. पण मित्रांनो तुम्ही डिफरन्स जर लक्षात जर घेतला तर जी वार्व क्ले आपल्याकडे अवेलेबल आहे तर वार्व क्ले मध्ये बेसिकली काय असणार आहे, सिल्ट, क्ले आणि सँड अवेलेबल असणार आहे. पण यामध्ये तुम्ही जर बघितलं तर अल्टरनेट लेअर असणार आहे. म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल असा जर एक लेअर आहे, हा लेअर कशाचा आहे, लेट्स से सपोज फॉर एक्झाम्पल क्ले प्लस सँडचा हा काय आहे, लेअर आहे. क्ले प्लस सँड काय आहे तिथं मिक्सचर फॉर्म मध्ये अवेलेबल आहे, त्याचा एक लेअर आहे. त्याच्यावरती तुम्ही जर बघितलं तर जो लेअर असणार आहे दिस विल बी अ लेअर ऑफ दी क्ले प्लस सिल्ट. कशाचा लेअर आहे, क्ले प्लस सिल्ट. आणि याच्यावरती परत जर दुसरा लेअर तुम्ही जर बघितला तर कशाचा असणार आहे, क्ले प्लस सँड. म्हणजेच काय मित्रांनो की अशा प्रकारचे अल्टरनेट लेअर्स ज्यावेळेस क्ले आणि सिल्टचे अवेलेबल आहे तर दॅट टाइम दिस इज कॉल्ड एज दी वार्व क्ले. त्याला आपण काय म्हणतो असतो, वार्व क्ले. जनरली तुम्ही जर बघितलं तर जे काही लेक रिजन्स आहे तर लेकमध्ये जनरली अशा प्रकारचं डिपोजिशन तुम्हाला बघायला भेटतं. कशामध्ये, लेक रिजन्समध्ये. ओके, सो लेक रिजनमध्ये तुम्ही जर बघितलं तर अशा प्रकारचं एक जे काही अल्टरनेट लेअर ऑफ दी क्ले आणि सिल्ट जे आहे ते तुम्हाला तिथं बघायला भेटतं. आलं का लक्षात. सो हिअर इन दिस सेकंड देअर विल बी अ सिल्ट प्लस सँड. इथं तुम्ही जर बघितलं काय असणार आहे, सिल्ट प्लस सँड. फर्स्ट लेअरमध्ये काय आहे, क्ले प्लस सँड. त्यानंतर सेकंडमध्ये काय आहे, सिल्ट प्लस सँड. त्यानंतर थर्डमध्ये काय आहे, क्ले प्लस सँड. आलं का लक्षात. तर अशा प्रकारच्या ह्या डिफरंट टाईपच्या सॉइल्स मित्रांनो आपल्याकडे अवेलेबल आहे. तर हे सगळं डिस्कशन आपण इथं काय केलेलं आहे, कंप्लीट केलेलं आहे. ओके, नाव बघा लक्षात घ्या मित्रांनो, हे जे डिफरंट टाईपच्या सॉइल्स जे अवेलेबल आहे तर यामध्ये आपल्याला इम्पॉर्टंट काय आहे किंवा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे. सो लेट मी गिव्ह यू द आयडिया. बघा लक्षात घ्या, सगळ्यात सुरुवातीला आपण काय डिस्कस केलं रे, एक रॉक आहे आणि त्या रॉकमधनं पार्टिकल सेपरेट आउट होत आहे. हे पार्टिकल सेपरेट आउट होण्याची प्रोसेसला आपण वेदरिंग फेनॉमेना म्हटलं किंवा त्याला डिसइंटिग्रेशन म्हटलं. मग हे डिसइंटिग्रेशन झाल्यानंतर तो पार्टिकल ट्रान्सपोर्ट होत आहे की पॅरेंट रॉक वरती राहत आहे, त्याच्यावरून आपण म्हटलं रेसिड्युअल सॉइल आहे, ट्रान्सपोर्टेड सॉइल आहे. बरोबर. त्यानंतर वेदरिंग जी होत आहे ती कोणत्या कोणत्या फोर्सेसमुळे होत आहे. फिजिकल फोर्सेस इन्व्हॉल्व जर असतील तर दॅट विल बी कॉल्ड एज अ फिजिकल वेदरिंग. केमिकल फोर्सेस इन्व्हॉल्व असतील तर दॅट विल बी कॉल्ड एज अ केमिकल वेदरिंग. मग फिजिकल वेदरिंग मध्ये कोणते फोर्सेस इन्व्हॉल्व आहे, केमिकल वेदरिंग मध्ये कोणते फोर्सेस इन्व्हॉल्व आहे, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर आपण बघितलं की हे डिफरंट टाईपचे एजंट ज्यावेळेस इन्व्हॉल्व आहे तर ह्या डिफरंट टाईपच्या एजंटमुळे पार्टिकलच्या कोणत्या कॅरेक्टरिस्टिक मध्ये काय चेंजेस होत आहे, साईज मध्ये काय चेंजेस होत आहे, शेप मध्ये काय चेंजेस होत आहे, राउंडनेस कसा चेंज होत आहे, टेक्स्चर कसं चेंज होत आहे, फ्रॉस्टेड सरफेस आहे की स्ट्रायरेटेड सरफेस आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. दीज आर व्हेरी इंपॉर्टंट फ्रॉम द एक्झाम पर्स्पेक्टिव्ह. ओके, जो आपण एक टेबल डिस्कस केला, इंपॉर्टंट फ्रॉम द एक्झाम पर्स्पेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह साठी जनरली यामध्ये स्मॉल क्वेश्चन्स तिथे विचारले जातात. ओके, आणि त्यानंतर जे डिफरंट टाइप्स ऑफ द सॉइल आपण डिस्कस केल्या मित्रांनो, तर या डिफरंट टाइपच्या सॉइल्स मध्ये स्पेसिफिकली मोस्ट ऑफ द एक्झाम्स मध्ये जे क्वेश्चन्स विचारले जातात बघा, आपण साधारणतः 18 ते 19 टाइपच्या सॉइल आपण इथे डिस्कस केल्या. बरोबर. पण जनरली क्वेश्चन जे विचारले जातात मित्रांनो, आय विल नॉट से की तुम्ही सगळ्या सॉइल्स करू नका. मी असं म्हणणार नाही की तुम्ही सगळ्या सॉइल करू नका, पण मोर फोकस जर तुम्हाला करायचा असेल तर फोकस करताना मित्रांनो जे सुरुवातीच्या आपण काही सॉइल डिस्कस केल्या, सपोज फॉर एक्झाम्पल ॲल्युवियल सॉइल आहे, लॅक्युस्ट्रियल सॉइल आहे, त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर मराईन सॉइल आहे, कोल्युवियल सॉइल आहे, त्यानंतर ग्लेसियल सॉइल आहे, त्यानंतर नेक्स्ट जर तुम्ही जर बघितलं तर एओलियन सॉइल आहे, लुईस सॉइल आहे, टफ सॉइल आहे, त्यानंतर नेक्स्ट जर बघितलं तर बेंटोनाइट सॉइल आहे, माल सॉइल आहे, ब्लॅक कॉटन सॉइल आहे, त्यानंतर नेक्स्ट जर बघितलं तुम्ही तर लॅटराइट सॉइल आहे, मग सॉइल आहे, पीट सॉइल आहे. ह्या ज्या काही सॉइलचे टाईप आहे जे किंवा जे आपण इथे डिस्कस केलेले आहे त्याच्यावरती तुम्हाला फोकस करायचा आहे.
मग सर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू काय लक्षात ठेवायचं आहे, तर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू मित्रांनो इथं फोकस करा, आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की ही सॉईल ज्यावेळेस फॉर्म होत आहे त्यामध्ये कोणता एजंट इन्व्हॉल्व आहे, त्यानंतर ही सॉईल रेसिड्युअल आहे की ही सॉईल ट्रान्सपोर्टेड आहे, त्यानंतर ही सॉईलमध्ये कोणती वेदरिंग इन्व्हॉल्व आहे, फिजिकल वेदरिंग इन्व्हॉल्व आहे की केमिकल वेदरिंग इन्व्हॉल्व आहे, त्यानंतर ही सॉईल ज्यावेळेस फॉर्म झाली त्याच्या कॅरेक्टरिस्टिकमध्ये काही चेंजेस झाले का, किंवा या सॉईलची काही स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक आहे का. मग स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय, जसं मी म्हटलं की बेंटोनाइट सॉईलमध्ये मॉन्टमॉर्लाइटचे पर्सेंटेज जास्त आहे, त्याला मी ॲज अ लुब्रिकंट म्हणून यूज करू शकतो. ही त्या सॉईलची काय झाली, एक USP झाली, त्या सॉईलची एक युनिक कॅरेक्टरिस्टिक झाली. ओके, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यावरती तुम्हाला अगेन तिथं ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स विचारले जातात. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द फॉर्मेशन ऑफ सॉईल अँड ओरिजिन ऑफ सॉईल. ओके, तर बेसिकली ह्या सेशनमध्ये आपण डिस्कशन जे केलेलं आहे दिस इज अबाउट दी ओरिजिन ऑफ सॉईल किंवा जनरली त्याला फॉर्मेशन ऑफ सॉईल तुम्ही म्हणू शकता. ओके, now in the next session we will be discussing about our second topic, that is the properties of soil. okay, next session मध्ये बेसिकली आपण जो नेक्स्ट टॉपिक आहे प्रॉपर्टीज ऑफ सॉईल तो स्टार्ट करणार आहे. तर यावरचे जे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असणार आहे आणि त्यानंतर सेकंड चॅप्टरचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असणार आहे, दॅट विल डिस्कस ॲट द एंड ऑफ द सेकंड चॅप्टर. ओके, सेकंड चॅप्टरच्या एंडला आपण काय करूया ते क्वेश्चन डिस्कस करूया. बाय द टाइम सपोज फॉर एक्झाम्पल तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करत असाल तर जे आपलं डिस्कशन होत आहे ते डिस्कशन झाल्यानंतर तुम्ही काय करू शकता, तुमच्याकडे जे क्वेश्चन्स अवेलेबल आहे ते सॉल्व्ह करू शकता. ओके, अँड इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन आस्क मी. तुमच्याकडे काही त्या क्वेश्चन सॉल्व्ह करताना डाऊट येत असेल किंवा सोल्युशनमध्ये प्रॉब्लेम येत असेल तर यू कॅन आस्क मी. ओके, सो दिस इज ऑल अबाउट दिस सेशन. आपण इथं थांबूया आणि नेक्स्ट सेशनमध्ये प्रॉपर्टीज ऑफ सॉईल स्टार्ट करूया. ओके, सो विल मीट इन नेक्स्ट सेशन. थँक्यू.